नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तीन वेळा नाही, जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाहीत या गोष्टी तोपर्यंत तुम्ही ऐका। हा जो व्हिडिओ आहे ना, तो लाईफ चेंजिंग तुमच्यासाठी ठरणार आहे। कोणतीही टेक्निक नाही, कोणताही उपाय नाही, कोणताही तोडगा नाही, सेवा नाही, काहीही नाही। फक्त एक लॉजिक आणि झोपण्यापूर्वी फक्त एक काम। तुमच्या दिवसभरातील, तुमच्या 24 तासातील फक्त 5 मिनिट झोपण्यापूर्वीचे। त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ आहे, वेळ नाही हेही नाही। आणि हो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ना, तुमच्या मुलांना सुद्धा दाखवा। अगदी ज्यांना समजतं या गोष्टी, शिक्षण घेणारे जे मुलं आहेत की ज्यांना या गोष्टी लक्षात येतात की शिक्षण घेणं, करिअर काय, त्या मुला मुलींपासून ते अगदी म्हणजे वयोवृद्ध ज्यांना अजून आपल्या लाईफमध्ये काहीतरी चेंज हवा आहे पण तो कसा करायचा ही गोष्ट माहित नाही, त्या प्रत्येकासाठी हा जो व्हिडिओ आहे ना, तो खूप महत्त्वपूर्ण आहे। खूप 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 महत्त्वपूर्ण आहे। आता आपले दोन माइंड असतात, ही गोष्ट तर तुम्हाला माहित आहे। एक असतो कॉन्शियस माइंड आणि दुसरा असतो सबकॉन्शियस माइंड। एक असतं चेतन मन आणि दुसरं असतं अवचेतन मन। जे चेतन मन असतं ते जोपर्यंत आपण जागे आहोत, म्हणजे सकाळी जेव्हा आपण झोपेतून उठतो आणि रात्री जेव्हा आपण झोपायला जातो, आपल्याला झोप लागण्यापर्यंतचा जो वेळ असतो, आपण जागे असतो, तोपर्यंत आपला कॉन्शियस माइंड असतो। आणि सबकॉन्शियस माइंड जो असतो तो जेव्हा आपल्याला झोप लागते, तर झोप लागल्याच्या नंतर आपला सबकॉन्शियस माइंड काम करत असतो। कॉन्शियस माइंड हा फक्त आपण जागे आहेत तोपर्यंत काम करतो आणि सबकॉन्शियस माइंड हा 24 तास काम करत असतो। तो कधीच थांबत नाही। हा कंटिन्युअसली घड्याळ जशी पळत असते, घड्याळाला स्टॉप नाही, तसा हा आपला सबकॉन्शियस माइंड दिवसभर जरी तुमचा कॉन्शियस माइंड आहे तरी बॅक ऑफ द माइंड तुमचा सबकॉन्शियस माइंड वर्क करत आहे। आणि रात्री झोपेमध्ये तुमचा कॉन्शियस माइंड पूर्णपणे थांबत आहे आणि तुमचा सबकॉन्शियस माइंड 1000% स्पीडने, मी तुम्हाला एक एक्झाम्पल की एवढ्या याने, कारण कॉन्शियस माइंड त्यावेळेला झोपलेला आहे, मग सबकॉन्शियस माइंड त्याचा 100% देऊन तो त्याचं काम करत असतो। कॉन्शियस माइंड जो असतो तो लॉजिक लावत असतो। लॉजिक म्हणजे काय, समजा मी तुम्हाला म्हटलं की एखादी गोष्ट अशी अशी होते, मग ती कशी होते, ती काय होते। तुम्ही रस्त्याने जाताय, तुम्हाला एखादी कार खूप आवडली, तुम्ही चालत जाताय आणि तुम्हाला एखादी कार खूप आवडली, त्या कार मधून एखादी महिला, पुरुष किंवा कोणी कपल निघालं, तुम्हाला वाटलं वाव किती सुंदर कार आहे ना, मी पण आता अशी कार घेणार, तुम्ही म्हणणार। पण लगेच तुमचा कॉन्शियस माइंड काय म्हणणार, अरे तुझ्याकडे तर खायला पैसे नाहीत, आपला महिना भागवायचा, लोकांचे पैसे द्यायचे आणि तू काय गाडी घ्यायची स्वप्न बघती, नाही घेऊ शकणार तू गाडी। म्हणजे हा आहे आपला कॉन्शियस माइंड। आणि सबकॉन्शियस माइंड काय आहे, तो फक्त इमोशन्सची भाषा समजतो। इमोशन्स, जेवढे तुम्ही इमोशन्स लावाल तेवढ्या लवकर सबकॉन्शियस माइंड त्याला ॲक्सेप्ट करतो आणि तुमच्या ज्या गोष्टी आहेत, तुमची जी स्वप्न आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही इमोशन्स ॲड केले आहेत, सकारात्मक इमोशन्स ॲड केलेले आहेत, ती तुमची स्वप्न सत्यात उतरू लागतात। बरेच जण म्हणतात बघा की लॉ ऑफ अट्रॅक्शन काही नसतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन कामच करत नाही, आम्ही खूप साऱ्या टेक्निक केल्या। तुम्ही फक्त कोणीतरी सांगितलं आहे म्हणून रट्टा मारून त्या टेक्निक केल्या, पण तुमच्या त्या इच्छेमध्ये तुम्ही तुमचे इमोशन्स ॲड केले का? आता इमोशन्स ॲड केले म्हणजे झालं नाही, त्याच्यामध्ये सातत्य हवं, रेग्युलॅरिटी हवी। आपण काय मनचे राजा, आज वाटलं केलं, उद्या 4 दिवस नाही वाटलं नाही केलं, मग कशा गोष्टी घडणार, कसे चमत्कार आयुष्यामध्ये होणार, नाही होणार। त्याच्यामुळे पहिली गोष्ट, तुमचं स्वप्न काय आहे, तुमची इच्छा काय आहे याच्याबद्दल क्लिअर राहा। आता मला आहे की चला मला ओरा गाडी घ्यायची आहे, ब्लॅक कलरची घ्यायची आहे किंवा ग्रे कलरची घ्यायची आहे, आणि समजा परत मी दुसऱ्यांची एखादी गाडी बघितली, चला स्विफ्ट चांगली आहे, व्हाईट कलरची खूप चांगली आहे, तर मला ती व्हाईट, हा ठीक आहे ती अशी,
पण माझं विजन काय आहे की मला ऑराच घ्यायची आहे आणि ती ग्रे कलरचीच घ्यायची आहे. भले माझ्या समोर ऑडी जरी आली तरी माझं विजन काय आहे, माझी इच्छा क्लिअर आहे की मला ऑरा घ्यायची आहे आणि ती ग्रे कलरची घ्यायची आहे. समजा तुम्हाला ऑरा आणि ग्रे कलरची घ्यायची आणि तुमच्या समोर ऑडी गाडी आली, तुम्ही म्हणत अरे ही ऑरा तर सिंपलच आहे, ऑडी घ्यायची, ऑडी खूप चांगली. म्हणजे काय की तुम्ही तुमच्या स्वप्नांबद्दल क्लिअर नाही. इथे पहिली गोष्ट की तुम्हाला तुमचं जे स्वप्न आहे, भलेही काही हो की माझं हे स्वप्न आहे तर माझं हेच स्वप्न आहे, माझा हेच गोल आहे, ही गोष्ट क्लिअर. त्याच्यानंतर दुसरं, तुम्हाला त्याच्यामध्ये इमोशन्स टाकायचे आहेत तुमच्या स्वप्नामध्ये. असं नाही अरे चला गाडी भेटली तर भेटली, नाही भेटली तर नाही भेटली, नशिबात असेल तर मिळेल, नाही तर नाही मिळेल, मी फक्त माझं जसं आहे तसं रुटीन बघू, नशिबात भेटलं तर भेटलं. आयुष्यभर तुम्हाला भेटणार नाही, कारण तुमचे त्याच्यामध्ये इमोशन्स नाहीत. इमोशन्स का नाहीत? कारण तुम्ही तुमच्या स्वप्नाबद्दल क्लिअर नाहीत, तुमचा गोल जे आहे तो क्लिअर नाही, म्हणून त्याच्यामध्ये इमोशन्स नाहीत. आता अगदी मला मनापासून ग्रे कलरची ऑरा जर मला आवडत असेल आणि माझं ते गोल आहे, मला ती घ्यायची आहे, जर रस्त्याला जरी कुठे ऑरा दिसली ना, त्याच्याकडे बघितलं तरी माझ्या आतून असे इमोशन्स की जरी मी रागात असले तरी प्रेमाच्या भावना येतील. त्याच्याकडे बघितलं की चेहऱ्यावर स्मित हास्य येईल, डोळे थोडेसे पाणावल्यासारखे होतील, अंगाला थोडेसे असे काटे आल्यासारखे होतील आणि मी मनातली मनात बोलेल वाव, मला पण अशीच हवी आहे, किती सुंदर ना. म्हणजे आपोआप या गोष्टी, आता मी मुद्दामून या गोष्टी करत नाही, भले मी त्यावेळेला रागामध्ये आहे, मी ओरडत आहे कोणावर तरी, मी रडत आहे, पण ह्या ज्या भावना आहेत ना त्या आपोआप येतील. काय येतील? कारण माझा तो गोल क्लिअर आहे आणि त्या गोलमध्ये माझे इमोशन्स सुद्धा आहेत. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी. आणि तिसरा पॉइंट म्हणजे सातत्य असायला हवं, कंटिन्युटी. म्हणजे एखादं स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पूर्ण करण्यासाठी ज्या काही संधी समोर येतात तर त्या संधीचं सोनं करणं, ॲक्शन्स घेणं. ॲक्शन्स खूप महत्त्वाचे आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यामध्येच आहे ॲक्शन वर्ड. म्हणजे जेव्हा आपण ॲक्शन घेतो, नुसती स्वप्न बघितली, डोळे बंद करून आपण विजन बोर्ड बनवला, व्हिज्युअलाइज केलं म्हणजे गोष्टी होतात का? नाही. ज्या संधी येतात त्यावर ॲक्शन सुद्धा घ्यायला हवी आणि त्याच्यासोबत जोडीला या गोष्टी. तेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होत असतं आणि मॅनिफेस्टेशन कंप्लीट होत असतं. आता ही टेक्निक काय आहे? फक्त 5 मिनिटाची, रात्री झोपण्यापूर्वी. आता तुम्ही रात्री समजा 11 वाजता झोपता, तर जेव्हा तुम्ही बेडवर जाऊन पडता, रोज झोपतानाचा तुमचा रुटीन काय आहे हा आठवा. झोपताना 90% जण काय करतात? मोबाईल स्क्रोल करतात. मोबाईलवर मग काय 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 हे येतं, ते येतं, ते येतं. आणि आजकाल आपल्याला काय आहे ना की दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला बघवत नाही. दुसऱ्यांकडे आपल्यापेक्षा चांगली गाडी दिसली, दुसऱ्यांचं चांगलं स्टेटस बघितलं, त्यांनी हे घेतलं, याचं स्टेटस बघितलं की आपला मूड खराब. मग मनामध्ये काय, त्यांनी असंच घेतलं, त्याची तर लायकी सुद्धा नाहीये, तो तर कधी पूजापाठ करत नाही, घरच्यांना विचारत नाही, त्याचं किती चांगलं होत चाललं, आणि मी तर एवढा देवधर्म करतो, दानधर्म करतो, मी सगळ्यांना विचारतो आणि माझ्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं नाही. या नकारात्मक गोष्टींचा विचार करत करत तुम्ही झोपी जाता आणि मग तुम्ही झोपल्यानंतर ह्या ज्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी घेऊन जर तुम्ही झोपलात तर दुसऱ्या दिवशीचा सुद्धा तुमचा दिवस तसाच नकारात्मकतेने भरलेला असेल. कारण का? रात्री झोपताना तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कोणत्या गोष्टी स्टोअर केलेल्या आहेत? सगळ्या निगेटिव्ह. मग तुमच्या सबकॉन्शियस माइंडला काय वाटतं की हा याला याच गोष्टी हव्या आहेत, हा ह्याच गोष्टी अट्रॅक्ट करतोय. म्हणून तुम्ही जसे इमोशन्स सबकॉन्शियस माइंडमध्ये झोपताना देताय, कारण झोपताना तुमचा कॉन्शियस माइंड सुद्धा झोपलेला आहे, मग सबकॉन्शियस माइंड तुमच्या माइंडमध्ये बघतो की काय ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, तो स्टोअर करतो आणि त्याला वाटतं ह्याच तुमच्या इच्छा आहेत आणि मग तुमचे येणारे दिवस सुद्धा तशा नकारात्मक गोष्टींनीच भरलेले असतात. त्यामुळे तुम्हाला रात्री जेव्हा झोप येते तर तुम्ही बेडवर गेलात, तुम्ही आता झोपणार आहात, तर मोबाईल वगैरे सगळं दूर ठेवायचं सुरुवातीला आणि तुम्ही बेडवर पडले की तुमचं कोणतं स्वप्न आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे, जे तुमचं विजन आहे ते तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि एका पिक्चर प्रमाणे ते तुमचं स्वप्न, जसं की तुम्हाला आता ग्रे कलरची
गाडी घ्यायची आहे तर ती कशी असणार, तुम्ही त्याच्यामध्ये कसे बसणार, तुम्ही पहिल्यांदा ती गाडी कोणाला दाखवणार, कोणाला तुम्ही सुरुवातीला फोन करणार, आम्ही गाडी घेतलेली आहे, पहिल्यांदा तुम्ही कुठे फिरायला जाणार, कशा पद्धतीने, काय म्हणजे जे तुमचं ड्रीम आहे त्याच्याबद्दलच तुम्हाला विचार करायचा आहे. आणि हे विचार करत 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 तुम्हाला झोपी जायचं आहे. हे विचार करत असताना तुम्हाला कधी झोप लागेल हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही. हा सगळा फक्त 5 मिनिटांचा गेम आहे आणि या 5 मिनिटामध्ये तुमच्या माइंडमध्ये, डोक्यामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत, जे काही सेल्फ टॉक चालू आहे, तुम्ही बोलत आहात, जे काही पिक्चर चालू आहे, जे तुम्ही व्हिज्युअलाइज करत आहात, ते तुम्ही झोपी गेल्यानंतर तुमच्यासोबत तुमचं कॉन्शियस माइंड सुद्धा झोपी जातं आणि तुमचं जे ड्रीम आहे ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये राहतं आणि ते सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर होतं. रात्रभर तुमचं सबकॉन्शियस माइंडमध्ये ते स्टोअर झालेलं तुमचं स्वप्न की तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कळतं की हां, हे ह्याचं स्वप्न आहे आणि मला ह्या वस्तू, ही गोष्ट याला द्यायची आहे. जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली दररोज, एक दिवसाचं नाही बरं, एक दिवस केलं आणि मग रोज जसं आहे तसं नाही, कंटिन्युअसली तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करून कमीत कमी 40 दिवस, तसं तर बघा हे तुमचं स्वप्न आहे. आपल्या स्वप्नांना आपण डेडलाईन कशासाठी द्यायची की 21 दिवस करा, 40 दिवस करा. तुमचं जर स्वप्न क्लिअर आहे, विजन क्लिअर आहे की नाही मला ही गोष्ट पाहिजेच आहे, मग जोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत तुमचं रात्री झोपण्यापूर्वीचं 5 मिनिटांचं फक्त रुटीन या पद्धतीने ठेवा. तुमचं स्वप्न डोक्यामध्ये घेऊन तुम्ही झोपी जा, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल आणि मग ते तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सबकॉन्शियस माइंड जो आहे तो तुम्हाला मदत करेल. तुम्ही जे रात्री झोपताना सबकॉन्शियस माइंडला सांगाल त्याच गोष्टी, तशीच कार किंवा ती कार घेण्यासाठी तुम्हाला आहे त्यापेक्षा चांगल्या पगाराची नोकरी मिळेल किंवा तुम्ही नोकरी करत आहात त्यासोबत तुम्हाला एखादा उद्योगधंदा, व्यवसाय करण्याची आयडिया येईल. म्हणजे असं काहीतरी होईल की तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला जे पैसे तुम्ही कमवतात त्यापेक्षा चांगले पैसे तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि मग त्यातून तुम्ही तुमचं स्वप्न सत्यात उतरवाल, तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण कराल. या पद्धतीने झोपण्यापूर्वीचे 5 मिनिटं फक्त आपल्याला आपल्या स्वप्नासाठी, आपल्या इच्छेसाठी द्यायचे आहेत आणि कंटिन्युटीमध्ये ही गोष्ट केल्यानंतर लवकरच ती गोष्ट जी आहे तुम्ही सत्यात उतरलेली बघू शकाल. या पद्धतीने दिवसभरातले रात्री झोपण्यापूर्वीचे 5 मिनिटं फक्त तुमच्या इच्छेबद्दल अगदी मनापासून इमोशन्स टाकून आणि कंटिन्युअसली तुम्ही विचार करत झोपा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल.